रुपालीताई चाकणकर यांची प्रसिद्ध हजरत शमना मीरा दर्गा स्थळी भेट। राज्यातील ग्रामीण, शहरी, वाड्या वस्त्यावरील पीडित अर्जदार महिलांपर्यंत आयोग पोहोचावा, तसेच पीडितांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवला जात आहे असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मिरजेतील प्रसिद्ध हजरत शमना मीरा दर्गा स्थळी भेट दिली। या प्रसंगी शहरातील महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। यावेळी चाकणकरांनी आयुक्तांची या संदर्भात बोलून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। सांगलीमध्ये जनसुनावणीनंतर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। आढावा बैठकीत विविध विभागांचे सादरीकरण झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील बालविवाहाबाबत गर्भलिंग निदान कायदा अंमलबजावणी यासाठी मोठ्या प्रमाणावर काम प्रशासनाकडून व्हावे यासाठी सूचना दिल्या। कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीबाबत शोध मोहीम हाती घेण्याचे निर्देशही दिले। शाळेतील मुलींची पटसंख्या कमी होणाऱ्या तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे चाकणकर यांनी सांगितले। यावेळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक अतहर नाईकवडी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासहित दरगाह कमिटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आणि या सगळ्या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेसाठी, त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा आणि महिला बैठका संघटनेचा आढावा यासाठी हा दौरा आहे। यामध्ये दौरा करत असताना बालविवाह, ह्युमन ट्रॅफिकिंग असतील, हुंडाबळी असतील, कॉलेजवरील तरुणींसाठीची असलेली व्यवस्था, वर्किंग वुमनसाठी असलेली IC कमिटी, परिवहन विभागामध्ये असलेल्या स्वच्छतागृह, आरोग्य विभागाने पुरवलेल्या सुविधा, जिल्हाधिकारी कार्यालयामधून राबवण्यात आलेल्या योजना, पोलीस अधीक्षक कार्यालयामधून दिले जाणारे बीट मार्शल, दामिनी पथक आणि यांच्या सगळ्या सुविधा आहेत का त्याची पाहणी करत जनसुनावणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही तक्रारदार पीडिता महिला आहेत त्यांची सुनावणी जागच्या जागीच करत या कार्यक्रम मी करते। यामध्ये खरं माझं राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय बांद्रा येथे आहे, पण आपल्या सांगली जिल्ह्याचे असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे असतील, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला पीडिता असतील, अर्जदार असतील, तक्रारदार असतील, ह्या सर्वजण माझ्या मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही। वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असताना आणि त्यांची न्यायालयीन लढाई सुरू असताना कोणीतरी त्यांच्याबरोबर असावं आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्यावर जो अन्याय होतो, जो अत्याचार होतोय किंवा त्यांना जो न्याय हवा तो आयोगाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे। गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता। हा दुसऱ्यांदा माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होतोय। त्याची सुरुवात मी रत्नागिरीपासून केली आणि आज हा सगळा दौरा करत सांगलीमध्ये आलेला आहे। सांगलीमध्ये येताना जयसिंगपूरच्या जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिराला सुद्धा भेट दिली आणि शाळेतल्या विद्यार्थिनींशी संवाद साधत शाळेमधले स्वच्छतागृह चांगल्या अवस्थेत आहेत का, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन आहेत का, त्यांच्यामध्ये हेल्पलाईन नंबर काम करतात का, बीट मार्शल दामिनी पथक मी व्हिजिट केली आहे का, त्याची माहिती विद्यार्थ्यांना काय, एकंदर सगळी ही पाहणी या निमित्ताने केली। आज आमची या ठिकाणी महिला आढावा बैठक आहे आणि त्यानंतर इथे काही आज मी दर्ग्यामध्ये आले, दर्शन घेतले, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हावेत अशी प्रार्थना या दर्ग्यामध्ये केली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या भागामध्ये जे काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रम राबवले त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार।